तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारलं फ्राय। हे कारलं फ्राय तुम्ही विदाऊट कांदा लसूण करून ट्रॅव्हलमध्ये पण घेऊन जाऊ शकता। 2 ते 3 दिवस हे कारलं खराब होत नाही। तर चला मग मी हेच कारल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याची चव पण आहा जबरदस्त आहे। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रत्येक वेळेला कोणतीही रेसिपी करण्याच्या अगोदर मी घरी आधी ट्राय करते आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते। पण यावेळेला माझ्या मदर इन लॉने मला ही आयडिया दिली होती, ही रेसिपी सांगितली होती आणि डायरेक्टली मी तुमच्यासोबत शेअर केली आणि ही रेसिपी खूपच छान झाली आहे। तर हे कारलं करण्यासाठी अर्ध्या तासा अगोदर कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं। जेव्हा कारल्याला पाणी सुटलं तेव्हा त्याला मॅश करून त्याचा रस काढून घेतला। मग कारलं 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं परत एकदा आणि आता याचा कडवटपणा निघून गेला। इथे घेतला मी एक उभा चिरलेला कांदा, एक उभा चिरलेला टोमॅटो, हळद घेतली आहे, मीठ घेतले चवीनुसार, धनाजिरा पावडर घेतली आहे, 2 मिरच्या लांब लांब कापून घेतल्यात मी, मिरची घेतली आहे, अद्रक लसणाची पेस्ट घेतली आहे। सगळ्यात आधी कारलं तेलात आपण फ्राय करून घेणार आहे, हलकं ब्राऊन करून घेणार आहे। तर इथे तेल झाले गरम आणि हे कारलं थोडं थोडं टाकणार आहे आणि तळून घेऊया। आणि आता कारलं झालं असं, मी आता तेलातून याला काढणार आहे। तर इथे कढईत मी टाकते तेल, थोडंसंच तेल टाकणार आहे कारण ऑलरेडी आपण फ्राईड करून घेतलेत कारली। तेल गरम झाले, आता याच्यात टाकणार आहे राई, जिरा, कांदा मी इथे उभा चिरून घेतला आहे, परतून घ्या। कांदा परतून घेतला की त्याच्यात टाका हिरव्या मिरच्या, परतून घ्या। आता याच्यात टाका टोमॅटो, टोमॅटो तेलात गळाला की याच्यात टाका मसाले, मीठ चवीनुसार, धनाजिरा पावडर, हळद, मिरची, अद्रक लसणाची पेस्ट, फिरवून घ्या। आता याच्यात टाकणार आहे कारलं जे फ्राय करून घेतलं होतं। आता फक्त 2 ते 3 मिनिट भाजी दमायला ठेवा, मग तुमची भाजी आहे रेडी। तर आता टाकूया कोथिंबीर। तर इथे थोडंसं खोबरं किसून मी टाकणार आहे कारल्यात, खूपच छान लागतं। तर आपली कारल्याची भाजी आहे एकदम रेडी, तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब।